मित्रांनो नमस्कार. तुम्ही बघू शकताय आपण एकदम खतरनाक अशी ही डिझाइन बनवलेली आहे. भादवी बैलपोळा या महिन्यातला हा बैलपोळा आहे. या बैलपोळ्यानिमित्त आपण ही डिझाइन बनवलेली आहे. डिझाइन आपण तुम्हाला फोटोशॉपमध्ये बनवलेली दिसते. तर 100% आपण फोटोशॉपमध्येच ही डिझाइन बनवलेली. याची PLP फाईल आपण बनवलेली नाही. ही डिझाइन आपण इथे बनवलेली आहे आणि डिझाइन कशा प्रकारे आहे हे तुम्हाला या व्हिडिओत पुढे पाहायला मिळणारच आहे. त्यासाठी या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि जर तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन-नवीन व्हिडिओ, नवीन-नवीन कन्सेप्ट या तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहेत. आणि याचबरोबर बैलपोळा निमित्त आपण अजून देखील एक डिझाइन जी तुम्हाला हवी असेल PLP फाईलमध्ये, तर ती मित्रांनो PLP फाईल आपण घेऊन येणार आहे. या डिझाइनची नाही येणार, आपण नवीन कन्सेप्ट घेऊन येणार आहे. त्यामुळं त्यासाठी देखील तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो ही आजची डिझाइन एकदम प्रॉपर लेवलला 10x12 मध्ये आपण ही Instagram पोस्टसाठी आपण बनवलेली डिझाइन आहे, जी आपण सोशल मीडियासाठी आपण वापरू शकतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला दाखवतो कन्सेप्ट आपण कशा प्रकारे यूज केलेली आहे. कशा प्रकारे आपण प्रत्येक गोष्ट या डिझाइनमध्ये आपण केलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपलं व्हाईट बॅकग्राऊंड आहे आणि या बॅकग्राऊंडवरती आपण हे अशा प्रकारे एक बॅकग्राऊंड बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे की तुम्हाला बॅकग्राऊंड तुम्ही जेव्हा आपली ही PSD फाईल डाउनलोड करताल, तेव्हा तुम्हाला ती पाहायला मिळणार आहे कशा प्रकारे ही आपली PSD फाईल आणि हे आपलं बॅकग्राऊंड कशा प्रकारे आहे हे तुम्हाला तेव्हाच पाहायला मिळेल. तर हे आपलं बॅकग्राऊंड. त्याच्यानंतर इथे आपण वरती ही साऊंडची PNG आहे. इकडे तुम्ही बघू शकता पोरं वगैरे नसते, तिथं साऊंड वगैरे लावलेला आहे. या अशा प्रकारची ही PNG ॲड करून घेतली. त्याच्यानंतर जशी कस्टमरची रिक्वायरमेंट होती, यांचा काकांचा फोटो इथे ॲड करून घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आमचे आधारस्तंभ हे देखील आपण टाकून घेतलेलं आहे. याचा फॉन्ट अनेक देवनागरी फॉन्ट आपण यूज केलेला आहे आणि जसं का तुम्हाला इकडे पाहायला मिळत असेल की आपण इफेक्ट, स्ट्रोक आणि ग्रेडियंट असे आपण 2 इफेक्ट मारलेले आहेत. त्याच्यानंतर इथं आता आपण या इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून हे आपण भव्य दिव्य बैल पोळा असं आपण टाईप करणार आहे. हे तिन्ही तुम्ही टेक्स्ट बघू शकताय. एकसारखंच आपण टेक्स्चर वापरलेलं आहे. एकच स्ट्रोक साईज देखील आपण वापरलेली आहे. त्याच्यानंतर इथे आपण हिंद फॉन्टचा यूज करून ज्याची साईज आपण 15 ठेवलेली आहे. हे टेक्स्ट आपण टाईप करून घेतले. सर्व बैलगाडा मालकांना, चालकांना, शौकीनांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे आता आपण श्रीलिपी फॉन्टचा यूज केलेला आहे आणि इथे आपण भव्य मिरवणूक सोहळा हे टाईप करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सेम आपण हिंद फॉन्टचा यूज करून इथे आपण तारीख वेळ हे आपण मेन्शन केलेलं आहे. हे अशा प्रकारे आपली बऱ्यापैकी डिझाईन ही आतापर्यंत कंप्लीट झालेली आहे. या डिझाईनसाठी लागणारा पासवर्ड हा तुम्हाला व्हिडिओत सिंगल स्टेपमध्येच आपण देतोय. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पासवर्ड भेटून जाईल. तो पासवर्डचा तुम्ही यूज करा. तर इथे आता तुम्ही इथे पाहिलं असेल, आपण फक्त एकाच लेअरला क्लिक केलं, आपले 3 फोटो ॲड झाले. हे कशा प्रकारे केलं आपण? तर इथे आपण सगळ्यात पहिल्यांदा हा तुम्ही हे बघू शकता, आपण एक रेक्टँगल ॲड केलेलं आहे. त्याला क्लिपिंग मास्क करत आपण आपले तिन्ही पण फोटो ॲड करून घेतलेत आणि त्याचा आपण पुन्हा एकदा ग्रुप करून घेतलाय, जेणेकरून आपल्याला जर
त्यांची साईज किंवा त्यांचं पोझिशन चेंज करायचं झालं तर आपण इझिली करू शकतो. त्यासाठी आपण त्यांना ग्रुपमध्ये घेतले हे तिन्ही फोटो. आता इकडे आपण बैलाचा फोटो ऍड करून घेऊ. दोन्ही बैल दोघांचेही फोटो आपण PNG स्वरूपात ऍड करून घेतलेले आहेत. त्यांचे नाव देखील टाकलेले. एकाचं नाव बंटे शेट, दुसऱ्याचं नाव डॉलर शेट, दोन्ही पण शेट. त्याच्यानंतर हा आपण फॉन्ट यूज केलेला आहे, जसं की तुम्हाला स्टार्टिंगलाच सांगितलं. आपण इकडे जो आपण टेक्स्चर वापरले सेम टेक्स्चर आपण दोन्ही इथे बैलांच्या नावाला देखील आपण वापरलेलं आहे. बऱ्यापैकी आपण या डिझाईन मध्ये सिंगल टेक्स्चर आपण जास्त यूज केलेले आहे. त्याच्यानंतर इकडे देखील आता आपण सेम फोटो आपण ऍड करून घेतलेले आहे. अशा प्रकारे ऍड करून घेतलेत. आणि आपल्या इथे ग्रुप बनवायचा राहिलेला, तर आता आपण इथे ग्रुप बनवून दाखवतो. फक्त सिलेक्ट करून इथे हा ग्रुपचं चिन्ह आहे, या ग्रुपच्या चिन्हावर क्लिक केलं की तुमचा ग्रुप तयार होतो. तर त्याच्यानंतर आता इथे आपल्याला टाकायचं होतं ते म्हणजे साऊंड. विशेष आकर्षणचं जे साऊंड, लाईट, LED बॉल हे जे काय असेल ते आपल्याला ते टाकायचं होतं. त्यासाठी आपण इथे 3 सर्कल घेतले. त्याच्यानंतर त्याचं थोडंसं आपण मुवमेंट चेंज केलेले आहे. अशा प्रकारे आपण चेंज करू शकतो. आता तुम्हाला दाखवतो, हे बघू शकता. आता आपलं खालचं सिलेक्ट झालं, त्यामुळे ते खालचं मुवमेंट होत होता. पण ठीक आहे, तुम्हाला कॉन्सेप्ट कळाली असेल. तर त्यानंतर मित्रांनो इथे आता आपण टेक्स्ट टाकून घेऊ. फुल्ली एडिटेबल ही फाईल असणार आहे. अशा प्रकारे आपलं हे देखील क्वेश्चन मार्क टाकून घेतलेलं आहे. विशेष आकर्षणचं टेक्स्ट जे की हिंद फॉन्ट मध्येच आपण टाईप करून घेतलेलं आहे. त्यानंतर खाली आता आपल्याला आयोजकांचं नाव टाकायचं होतं, तर आयोजकांचं नाव टाकण्यासाठी आपण एक पट्टी यूज केलेली आहे. तर त्याचा कलर देखील तुम्ही ह्या बघू शकताय. आणि फायनल त्यांचं आपण नाव टाकून घेतलेलं आहे. आणि यासाठी आपण वापरलेला फॉन्ट म्हणजे अनेक देवनागरी. या फॉन्टचा यूज करून आपण आपली हा डिझाईन कंप्लीट केलेली आहे. आणि फायनल आउटपुट हे आपल्याला पूर्ण लेअर मर्ज करून हे अशा प्रकारे पाहायला मिळते. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडली असेल. PSD फाईल कशा प्रकारे आपण बनवलेली आहे, ही डिझाईन कशा प्रकारे बनवलेली हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल. तर मित्रांनो, अजून देखील प्ले या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.